तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असे ओल्या जवळ्याचे पॅटीस। नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतो ओल्या जवळ्याचे कुरकुरीत आणि चटपटीत असे पॅटीस कशा प्रकारे बनवायचे। तर जवळ्याच्या आहेत ना खूप साऱ्या रेसिपीज आहे, म्हणजे जसं की जवळ्याचे कालवण बनवू शकतो, भजी बनवू शकतो, जवळा फ्राय करू शकतो। शिवाय ह्या सगळ्या रेसिपी अगदी झटपट अशा होणाऱ्या आहेत। तर त्याच्यापैकी आज एक रेसिपी बघणार ती म्हणजे जवळ्याचे पॅटीस बघणार आहोत। तर जवळा आहे ना त्याच्यामध्ये काटे वगैरे नसतात, खायला सुद्धा म्हणजे अगदी साधा सोपा अगदी असं म्हणजे मच्छीचा प्रकार आहे। तर थोडासा साफ केला, एक माती असल्यामुळे ना तो जवळा 3-4 वेळा आपल्याला धुवावा लागतो। साफ केला 3-4 वेळा पाण्यातून धुतला की आपण त्याची कोणतीही रेसिपी अगदी झटपट करू शकतो। तर आज बघतो जवळ्याचे पॅटीस। तर चला तर पहिल्यांदा साहित्य दाखवून घेते, त्यानंतर रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत। तर चटपटीत असे जवळ्याचे पॅटीस बनवण्यासाठी मी कोणतं साहित्य घेतलेले आहे। तर इकडे एका वाटीमध्ये मी जवळा घेतलेला आहे, इकडे कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, लिंबू, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, आणि इकडे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे, एक अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेला 1 चमचा, आणि साधारण 4 चमचे आहे ना मी बेसन घेतलेला आहे, आणि 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर तांदळाचं पीठ आपण आहे ना पॅटीस आपले कुरकुरीत होण्यासाठी म्हणून घातलेलं आहे। तर हे सगळं कुरकुरीत आणि चटपटीत असे पॅटीसचं सर्व साहित्य आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत, आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत। तर पॅटीस बनवण्यासाठीचं जे साहित्य असतं ना ते सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेणार आहे। तर हा सगळ्यात पहिल्यांदा जवळा, तर जवळ्यामध्ये आहे ना खूप माती असते, त्यामुळे हा जवळा आहे ना आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्यातून स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर मी हा जवळा धुवून घेतलेला आहे। आता मी हा सगळ्यात पहिल्यांदा जवळा घालते वाडग्यात, त्याच्यानंतर मी घालते कांदा आणि कोथिंबीर सुद्धा घालून घेते, आणि ही आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घेणार आहे। त्यानंतर हे मी जे मसाले घेतलेले मसाले आणि मीठ ते सुद्धा घालून घेणार आहे, आणि सगळ्यात शेवटी मी घालते याच्यामध्ये बेसन आणि तांदळाचं पीठ। तर आता हे सर्व साहित्य आपण आहे ना आपल्या हातानेच असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य आहे ना छान असं मिक्स झालेलं आहे। आता त्यामध्ये मी आहे ना लिंबू पिळून घेते। तर लिंबू सुद्धा पिळून घेतलेला आहे। आता हे आपण छान असं परत एकदा मिक्स करून घेऊया। हे मिश्रण तयार झालेलं आहे पॅटीस बनवण्यासाठीचं जे लागतं ते। तर आता आपण याचे आहे ना असे छोटे छोटे पॅटीस करून घेणार आहोत। बघू शकता हे असे पॅटीस करून घेते मी छोटे छोटे। तर पॅटीस बनवत असताना आहे ना ते साधारण साईज मोठी केली तरी सुद्धा चालेल, पण पॅटीस आहे ना पातळ असे करायचे आहेत, कारण आपण डीप फ्राय नाही करणार आहोत। तर म्हणून पातळ केले की छान असे दोन्ही बाजूनी शेकले जातात, म्हणून शक्य तेवढ्या पॅटीस आहे ना पातळच आपल्याला करून घ्यायचे आहे, जास्त जाड नाही करायचे आहेत। तर आपले पॅटीस आहे ना छान असे तयार झालेले आहेत। आता आपण हे तव्यावर फ्राय करून घेणार आहोत। गॅस चालू करून मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता तव्यावर आपण तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर आपल्याला तेल आहे ना छान असं गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतर आपण पॅटीस आपले फ्राय करून घेणार आहोत। तर आपलं तेल आहे ना छान असं गरम झालेलं आहे। तर आता आपण एक एक करून आपले पॅटीस आहे ना तव्यावर घालून घेऊया। पॅटीस तव्यावर घालून घेतलेले आहेत, आणि हे पॅटीस आहेत ना आपल्याला स्लो गॅस करूनच छान असे शेकून घ्यायचे आहेत। तव्यावर पॅटीस घातल्यानंतर ते आपल्याला लगेचच आहे ना पलटी करून नाही घ्यायचे आहे। ते स्लो गॅसवर शेकवणार तर आहोतच, शिवाय ते 2-3 मिनटं तरी आहेत ना एक साईड त्याची छान अशी शेकू द्यायची आहे, त्यानंतरच आपण ते पॅटीस आहे ना पलटी करायचे आहेत।
एक 4-5 मिनटं झालेत आणि जवळच्या पॅटीसची एक साईड शेकली असेल छान अशी, तर आता आपण हे सर्व पॅटीस पलटी करून घेणार आहोत। ही बाजूसुद्धा आहे ना छान अशी शेकून घेणार आहोत। सर्व पॅटीस आहे ना मी पलटी करून घेतलेले आहेत। एक बाजू छान अशी शेकलेली आहे। आता आपण दुसरी बाजू शेकून घेणार आहोत। थोडंसं तेल घालून घेते। आता आपण स्लो गॅसवरच आहे ना ही बाजू सुद्धा छान अशी शेकून घेणार आहोत। तर दुसरी बाजू सुद्धा आपल्याला पहिल्या बाजूप्रमाणेच आहे ना अगदी स्लो गॅसवर छान अशी शेकून घ्यायची आहे, जेणेकरून आपले पॅटीस कुरकुरीत असे तयार होतील। तर पॅटीस शेकवत असताना जराही गॅस फास्ट नाही करायचा आहे, अगदी स्लो गॅसवर छान असे शेकून घेणार आहोत आपण पॅटीस। तर तुम्ही बघू शकता आपल्या जवळच्या पॅटीसची ना दोन्ही बाजू आहे ना छान अशा शेकलेल्या आहेत। तर आता हे आपले जवळचे पॅटीस खाण्यासाठी तयार झालेले आहेत। सर्व पॅटीस आहे ना छान असे शेकलेले आहेत दोन्ही बाजूनी। तर आता मी गॅस बंद करून घेते। तर पॅटीस एकदम रेडी झालेले आहेत आणि आता हे सर्व पॅटीस आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता हे सर्व पॅटीस काढून घेणार आहोत आपण। तर तुम्ही बघू शकता जवळचे कुरकुरीत आणि चटपटीत असे पॅटीस खाण्यासाठी तयार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ओल्या जवळचे कुरकुरीत आणि चटपटीत असे पॅटीस। तर ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे, शिवाय कमी साहित्यात होणारी आहे। तर ही रेसिपी आहे ना तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आणि जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर, आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।